नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. TRTI भरती 2025 चे अपडेट असणार आहे. तुम्हाला माहिती आहे की रिझल्ट लागलेला आहे, त्याचबरोबर त्याचा कट ऑफ किती गेला हे सुद्धा तुम्ही चेक केलं असेल. जर तुम्ही चेक नसेल केलं तर आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये मी PDF घातलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. तिथे जाऊन ते चॅनल जॉईन करा आणि तिथून ते PDF पाहून तुम्ही तुमचं नाव पाहू शकता. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले किंवा जे विद्यार्थी मित्र वेटिंग लिस्टवर आहेत, त्यांच्यासाठी पुढील प्रोसेस काय राहील? त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते पोलीस भरती आणि टेटचा रिझल्ट कधी लागणार? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार? आणि जे वेटिंग लिस्ट आहे त्यानंतर आणखी वेटिंग लिस्ट येणार काय? याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वात पहिले आपण इथे चर्चा करूया. तुम्ही इथे बघू शकता की पोलीस भरती आणि जे टेट आहे त्याचे रिझल्ट तुम्हाला आज पाहण्यात भेटू शकते विद्यार्थी मित्रांनो. कारण काही कारणासह त्यांनी ते लेट केलं आहे, पण ते रिझल्ट आज तुम्हाला इथे पाहण्यात भेटणार आहे. आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर स्कोर कार्ड आमचं आलेले नाही. तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काही स्कोर कार्ड बद्दल अपडेट काही दिलेली नाही. होऊ शकते तुमच्या स्कोर कार्ड आज किंवा उद्यामध्ये ते डिक्लेअर करून देतील, पण त्यांनी रिझल्ट लावलेला आहे. तुम्ही सुद्धा पाहिलेला आहे. जसं बार्टीचं, सारथीचं, महाज्योतीचं स्कोर कार्ड दिलं तसं टार्टीचं स्कोर कार्ड दिलेलं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो होऊ शकते आज उद्यामध्ये तुम्हाला ते स्कोर कार्ड सुद्धा पाहायला भेटू शकते. त्याचबरोबर आता विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर DV कधी होईल? तर विद्यार्थी मित्रांनो जसं बार्टीचं झालं आहे, जसं महाज्योतीचं झालं आहे, ह्या विद्यार्थ्यांना मेल मेल किंवा ह्या विद्यार्थ्यांना मेसेज येत आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर तशाच प्रकारचं तुम्हाला सुद्धा मेल किंवा मेसेज येणार की तुम्हाला कुठे जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. त्याचबरोबर डॉक्युमेंट कोणते लागतील यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवूया. त्यावर सविस्तर फक्त डॉक्युमेंटची चर्चा आपण करूया. त्याचबरोबर आता विद्यार्थ्यांचे प्रश्न होते पुन्हा वेटिंग लिस्ट येणार काय? सर्वात पहिले मी तुम्हाला हे दाखवून देतो. तुम्ही बघू शकता हे टार्टीचं रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. MPSC गट क चं आहे. त्याचबरोबर इथे मेरिट लिस्ट सुद्धा आणि वेटिंग लिस्ट सुद्धा इथे लागलेली आहे. इथे बघू शकता 99 पासून सुरुवात झाली जनरलची आणि इथे जी समाप्ती झालेली आहे ते इथे 93 2 मिनिटं विद्यार्थी मित्रांनो 92 96 त्याचबरोबर 93 92 यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 79 पर्यंत सर्वांचेच रिझल्ट त्यांनी इथे लावलेला आहे. ऑर्फन मेरिट, दिव्यांग मेरिट, त्याचबरोबर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची लिस्ट लागलेली आहे. त्याचबरोबर आता इथे वेटिंग लिस्ट सुद्धा त्यांनी दिलेली आहे. तुम्ही हे सुद्धा पाहू शकता. इथे बघू शकता तुम्ही जनरल वेटिंग लिस्ट. जनरल वेटिंग लिस्ट 87 पासून लागलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचे जे आहे, जे कट ऑफ आहे ते 89, 88 पर्यंत ते सिलेक्शन त्यांनी दिलेलं आहे आणि आता वेटिंग लिस्टसाठी जे जनरल विद्यार्थी आहेत ते 87 पासून जी सुरुवात होणार आहे. तर 85 तुम्ही पाहू शकता. 84 पर्यंत वेटिंग लिस्टवर विद्यार्थी मित्र घेतल्यात आलेले आहे. आता त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर मला 44 मार्क आहे, सर मला 50 मार्क आहे, सर मला 60 मार्क आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे मार्क्स बेसिसवर तुमचं सिलेक्शन होत नाही. हे तुमचं जे सिलेक्शन घेऊन राहिले ते तुमच्या पर्सेंटाईल बेसिसवर सिलेक्शन तुमचं होत आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला पर्सेंटाईल आता जसं 84 वर हा एक वेटिंग लिस्ट आहे तर तुमचा 84.2, 84.3 असं असलं पाहिजे किंवा 83च्या रेंजमध्ये असलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो अशा रेंजवाले खूप विद्यार्थी असतील म्हणून तुम्ही विचार करत असाल सर मला 60 मला 70 मार्क असून माझं सिलेक्शन झाले नाही. तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं पर्सेंटाईल तेवढं बनलं नसेल म्हणून ते तुमचं झालेलं नाही. पण जर ह्या विद्यार्थी कोणी डबल प्रशिक्षण घेतलं आहे, त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कुठे दुसऱ्या जागी झालेलं आहे तर ते विद्यार्थी हा प्रशिक्षण घेणार नाही किंवा एकापेक्षा जास्त एक्झाम त्यांनी दिली आणि त्यांना उच्च जे भाग आहे, उच्च जे एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचे जसं UPSC, MPSC मध्ये सिलेक्शन झालं असेल तर ते लहान भागाकडे ते जातील नाही आणि त्याचबरोबर ते जसं UPSC कोणी चूज केलं आणि MPSC मध्ये पण सिलेक्शन झालं, पण कोणी UPSC सिलेक्ट केलं तर तो MPSC सिलेक्ट करणार नाही, तर तिथे हा वेटिंगवाल्यांचा चान्स भेटणार. आणि याचबरोबर वेटिंग लिस्ट पुन्हा येऊ शकते हे एक एक्सपेक्टेड आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण यांनी वेटिंग लिस्टसाठी भरपूरसे
विद्यार्थी आहे जे सिलेक्ट केले आहे म्हणून दुसरं येण्याचे फक्त एक एक्सपेक्टेड मी सांगत आहे, असं 100% नाही की येणारच आहे बा म्हणून. पण ह्या विद्यार्थ्यांचे तुम्हाला सिलेक्शन जरूर होतील जे विद्यार्थी वेटिंग लिस्टला आहेत. अशा प्रकारची अपडेट होती. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. तुम्ही पाहू शकता इथे ऑर्फनची वेटिंग लिस्ट जे आहे, ऑर्फनसुद्धा जे आहे ते 31-34 असं पर्सेंटाईलवर आहे. म्हणजे यांच्या तुम्ही 30-40 वर सिलेक्शन झालेलं आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं. फिमेल जे आहे TRTIचे, त्याचबरोबर ऑर्फन आहे, PWD होल्डर आहे, वंचित आहे, यांचे कट ऑफ कमीच पाहायला भेटते. त्याचबरोबर आणखी आता पोलीस भरती आणि टेटचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला 90 अबावच पाहायला भेटणार विद्यार्थी मित्रांनो, कारण तिथे सुद्धा कॉम्पिटिशन भरपूर आहे. 6-6 महिन्यांनी ही एक्झाम होत राहते. समोर ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी समोरच्या एक्झामसाठी तुम्ही तुमची तयारी करा विद्यार्थी मित्रांनो, आणि समोरच्या याच्यामध्ये ॲक्युरेसी सोबत तुम्ही पेपर सोडवा विद्यार्थी मित्रांनो, कारण जेवढे जास्त तुमचे रॉंग असतात तेवढं तुमचा पर्सेंटाईल डाऊन जातो. म्हणून ॲक्युरेसी असली पाहिजे. जरी निगेटिव्ह नसली पण ॲक्युरेसी तुमच्या पेपरमध्ये असली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला अबाव 90 पर्सेंटाईल तुमचा बनतो किंवा 100 पर्सेंटाईल बनतो. अशा प्रकारची अपडेट होती. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. आपण भेटूया अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसोबत. पुढचा व्हिडिओ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा येणार आहे. त्यामध्ये कोणते डॉक्युमेंट्स लागतील त्याचा व्हिडिओ तुम्हाला सविस्तर ह्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.